हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम टू नैना नागपूर ब्लॉग. जय भवानी, श्री स्वामी समर्थ. मी नैना तुम्हा सर्वांचे स्वागत करते पुन्हा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. मी सुद्धा मजेत आहे. तर बघा, इथे सकाळची वेळ आहे आणि मी करत आहे इथे कांदा चॉप. तर आज काय बनवणार आहे ते तुमच्याशी समोर मी आता शेअर करतेस. तर बघा, इथे मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातलेली होती आणि रात्री ते सर्व मिश्रण बारीक करून असं बॅटर तयार करून कुकरमध्ये ठेवलेलं होतं. मी कुकरमध्ये छान फर्मेट होतं. तर बघा किती छान असं फुललेलं आहे. तसंही आता उन्हाळ्याचं छान व्यवस्थित तयार होतं बॅटर. आणि बॅटर बघा कमी होतं, परंतु ते पूर्ण कुकरपर्यंत फुल असं टम्म फुललेलं होतं. तर आता मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि जेवढं मला आता आवश्यकता आहे तेवढं बॅटर मी काढून घेतलेलं आहे वेगळं. तर आता मी इथे बनवणार आहे या बॅटरचे अप्पे. तर त्यासाठी इथे मिरच्याची पेस्ट वगैरे करून घेतलेली आहे मी आणि कांदासुद्धा चॉप करून घेतलेला आहे. आणि इथे आता पार्थला जायचं होतं सकाळी ट्युशनला, तर त्यामुळे त्याच्या घाईने पटापट मी ते अप्पे अगोदर बनवून घेत होती की तो खाऊनसुद्धा जाईल. तर इथे मिरच्याची पेस्ट आणि कांदे टाकलेले आहे मी. तर आता ते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आवश्यकतेनुसार आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं टाकून मग मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथे बघा आता मी पॅनसुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे तेल. आणि आता हे सर्व बॅटरचे अप्पे बनवण्यासाठी झालेलं आहे बॅटर रेडी. तर बघा इथे पार्थसाठी अप्पे मी आता काढून घेतलेले आहे. तर त्यानंतर आता मला आणखीन अप्पे बनवायचे आहेत. तर हे सर्व अप्पे अगोदर काढून घेते आणि त्याला खायला देऊन देते. तो भरपूर अशी घाई करत होता. कसं आहे, असं बनवायचं असलं काही वेगळं तर थोडाफार वेळ लागतोच आणि अगोदर मी थोडं दुसऱ्या कामात होते त्यामुळे आणखीन माझा वेळ वाया गेलेला होता. तर इथे आता मी एका पॅनमध्ये बघा थोडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी कसं मी साधेच बनवले वेळ होता तर आणखी आता थोडी मिरच्याची पेस्ट टाकलेली आहे. पार्थ म्हणत होता की फिके झालेले आहे त्यामुळे. आणि इथे जिरं मोहरीचा तडका टाकून मी बनवणार आहे आता आणि त्यामध्ये टाकणार आहे थोडासा सांबार. तर अशा प्रकारे आता मी नंतर एक नेक्स्ट बॅचसुद्धा आता अप्प्यांची बनवून घेते. आणि मी आज एकदम सिंपल पद्धतीने बनवलेले आहे. तसं तुम्ही याच्यात गाजरसुद्धा टाकू शकता. आणखी काही व्हेजिटेबल्स तुम्हाला आवडत असेल आणि मुलं खात असतील ते सुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता, टमाटर वगैरे. तर नेहमी मी टमाटर वगैरे टाकत असते, परंतु यावेळेस सिंपल पद्धतीनेच केले. परंतु खूप सुंदर असे छान झाले होते आणि खूप मस्त असे फुललेले होते, सॉफ्ट सॉफ्ट झालेले होते. तर नेहमी मी मिक्स डाळीचे बनवत असते. तांदूळ आणि 2-3 प्रकारच्या डाळी अशा प्रकारे मिक्स बॅटर मी तयार करून त्याचे अप्पे नेहमी बनवते. पण म्हटलं की चला यावेळेला आपण याचेच अप्पे बनवून बघूया आणि खूप छान झालेले होते अप्पे. तर कसं आहे, ते मिक्स डाळीचे बनवले त्यानंतर मग दुसरं आपल्याला काही बनवता येत नाही. तसं तर त्याचे पराठे वगैरे म्हणजे आयते वगैरे सुद्धा बनवता येतात. परंतु म्हटलं चला या बॅटरमुळे काय आहे, याच्यातून आपण इडली बनवू शकतो, डोसा, उत्तप्पम हे सर्व बनवू शकतो. तर म्हटलं चला अप्पेसुद्धा आपण बनवूया. तर खूप सुंदर असे अप्पे या बॅटरचे सुद्धा झालेले होते. तर याच पद्धतीने मी आता समोर असेच बनवणार आहे. छान लागत होते हे सुद्धा अप्पे. चला तर मग या तुम्ही सर्वसुद्धा खायला अप्पे.
10-11 वाजत आलेले होते आणि ते म्हणत होते की गहू, मी म्हटलं की एवढ्या उन्हामध्ये कशाला गहू वाळत टाकायचे, कारण ऊन भरपूर आहे. पण ते ऐकतच नव्हते, कारण त्यांना सुट्टी होती. तर त्यामुळे बघा इथे त्यांनी गहू आणलेले आहे आणि मी सुद्धा त्यांच्या मागे मागे आली, कारण कसं आहे एकट्याने तर नाहीच होणार ना, ऊन भरपूर झालेली आहे. तर दोघं मिळून मग पटापट टाकूया म्हटलं. तर अशा प्रकारे इथे बघा आता इथे गहू टाकण्याचं चालू आहे आमचं. तर तिकडे अप्प्याची गॅस बंद. तर बघा इथे गहू वाळत टाकून झालेले आहे आणि मी खाली आलेली आहे आता. तर बघा माझी अवस्था कशी झालेली आहे. उन्हामुळे भरपूर असं घाबरवल्यासारखं मला वाटत होतं. तर त्यामुळे आता मी ते खाली आली. म्हटलं पाणी प्यायची इच्छा होती ती, म्हटलं नुसतंच पाणी नाही पिता, तर नुसतंच पाणी न पिता मी म्हटलं चला थोडे अप्पे सुद्धा खाते. तर रिविका इथे अप्पे खातच होती, तर तिच्या ह्याच्यातले 1-2 अप्पे उचलून मी सुद्धा खाल्ले आणि मग त्यानंतर पाणी पिले. तर इथे रिविकाचं चालू आहे मोबाईल बघत बघत अप्पे खायचं. तर बघा मी त्यानंतर काहीही शूट नाही केलं आणि नंतर मी इथे आलेली आहे सरकारी स्कूलमध्ये. तर ही आहे आमच्या इथली सरकारी शाळा. तर इथे होतं मतदान केंद्र, हेच होतं. तर इथे आलेलो आहे आम्ही मतदान करण्यासाठी. तर 4-4:30ला आलेलो होतो, 4 वाजताच आलेलो होतो आणि इथे बघा भरपूर अशी गर्दी होती. तर मला वाटलं की म्हणजे दुपारनंतर जाऊ म्हटलं. मिस्टर पण म्हणत होते की म्हणजे गर्दी असते तर नंतर जाऊ, म्हणून आम्ही थोडा वेळ रेस्ट वगैरे केलं आणि त्यानंतर आलो. तर बघा इथे 4-4:30ला सुद्धा भरपूर अशी गर्दी होती. तर माझं तो वोटिंग लवकर झालं करून, पण मिस्टरांनाच थोडा वेळ लागला. तर माझं वोटिंग करून झाल्यानंतर मी इथे बोर होत होती आणि ऊन भरपूर होती. मला असं चिडचिड वाटत होतं, मला काय सर्वांनाच तसं वाटत होतं. तर इथे मी मिस्टरांचा वेट करत होती. तर म्हटलं चला थोडा ब्लॉगसुद्धा शूट करावा. तर इथे मिस्टर आलेले आहे. बघा मी वोटिंग केलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा केलेलंच असेल. तर आता चाललेलं आहो घरी. तर मी दाखवते तुम्हाला आता रस्त्यांनी. तर बघा इथे बूथ वगैरे लागलेले आहे आणि बूथवर सुद्धा भरपूर अशी गर्दी होती. तर बघा इथे रस्त्यांनी सुद्धा भरपूर अशी गर्दी दिसत आहे. आज सर्वत्र इलेक्शनचाच माहोल होता, तर त्याच्यामुळे रस्ते सुद्धा थोडे ट्रॅफिक जाम होते. कार वगैरे सर्व रस्त्यावरतीच लागलेल्या होत्या आणि आणखीनही लोक जातच होते भरपूरसे, कारण कसं दुपारी ऊन असते त्याच्यामुळे होऊ शकते की भरपूरसे जण दुपारी नाही आले. तर आता वाटलं सर्वांना, आता आम्हाला भरपूर वेळ लागला, तर 4:30-4:45 झाले असतील. तर भरपूरसे जण आता सुद्धा जात आहे. तर बघा इथे एक बूथ आहे या साईडनी आणि तसेच दुसऱ्या साईडनी सुद्धा बूथ आहे. तर इथे बसस्टॉपवरतीच बूथ आहे. तर बघा इथे दुसऱ्या साईडनी सुद्धा बूथ आहे. चला तर मग आता आलेलो आहे आम्ही घरी. तर आम्ही आरामातच आलेलो आहे आणि मुलं काय करत आहे ते बघण्यासाठी बघा आता दरवाजा खोललेला आहे पार्थनी आणि सर्वात अगोदर देवाचे दर्शन झालेले आहे. तर मी समोरच्या दरवाज्यातून न येता साईडच्या दरवाज्यातून आलेली आहे. तर बघा इथे शनया आणि विकाची चालू आहे मस्ती. हॅलो, हाय, नमस्कार, जय भवानी, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू नैना नागपूर ब्लॉग. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तर आता तुम्ही बघितलंच असेल मी आलेली आहे वोटिंग करून. तर मी माझं मत देऊन आलेली आहे आणि तुम्ही सुद्धा वोटिंग करून आलेलेच असेल. तर प्रत्येक भारतीयाचं हे कर्तव्य आहे आणि त्याने हे करायलाच हवं. तर आता 4:30 वाजता मी वोटिंग करायला गेलेली होती, कारण म्हटलं की गर्दी राहते सकाळला. तर सकाळी वगैरे गर्दी असते भरपूर, त्यामुळे मी वोटिंग करायला उशिरा गेली, पण तरी सुद्धा गर्दी होती. मध्ये माझा नंबर होता तिथे जास्त गर्दी नव्हती, परंतु माझ्या मिस्टरांचा जिथे नंबर होता दुसऱ्या रूममध्ये होता त्यांचा, तिथे भरपूर गर्दी होती, त्यामुळे थोडा वेळ लागला. चला तर मी आता आलेली आहे. सर्वात अगोदर पाणी पिते. थोडीशी बसली 2 मिनटं 5 मिनटं आणि आता पाणी पिते अगोदर.
तर ही आहे आता सायंकाळच्या दिवाबत्तीची वेळ. तर दिवाबत वगैरे झाली आणि आज होता शुक्रवार. तर मी शुक्रवारी माझ्या इथे श्रीयंत्र आहे तर त्याच्यावरती करत असते कुंकुमार्चन. कसं आहे, नुसतंच देवघरात देव आणून ठेवायला काहीही महत्त्व नाही, तर कसं त्याची पूजासुद्धा झाली पाहिजे. तर रोज किंवा असं अदर दिवशी तर नाही होत. तर मी शुक्रवारी अशा प्रकारे कुंकुमार्चन करत असते. तर मी कुंकुमार्चन देवींचे 108 नाम घेऊनच कुंकुमार्चन करत असते, कारण मला असं व्यवस्थित जमत नाही, वाचायला वेळ लागतो मला. तर त्यामुळे मी 108 नामावलीमध्येच कुंकुमार्चन करत असते नेहमी आणि त्यानंतर श्रीसूक्त आणि फलश्रुती वाचत असते. तर बघा इथे आता माझी पूजा वगैरे वाचून सर्व झालेलं आहे आणि त्यानंतर मी चहा वगैरे घेतलेला आहे आणि नंतर लागलेली आहे आणखी सायंकाळच्या स्वयंपाकाला. तर आज स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे, तर आता सकाळचं ते बॅटर आहेच वाचलेलं शिल्लक, तर चला म्हटलं त्याचे डोसे बनवूया. तर त्यासाठी इथे बनवत आहे मी आलूची चटणी. तर आलूचं इथे चटणी बनवून घेते. तर त्यासाठी मिरचीचा ठेचासुद्धा होताच थोडासा सकाळचा फ्रीजमध्ये ठेवलेला होता मी. तर अगोदर कांदे, जिरं, मोहरी वगैरे टाकलेला आहे आणि त्यानंतर मिरचीचा ठेचा टाकलेला आहे थोडासा आणि नंतर इथे बघा मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे. त्या अगोदर टाकलेलं होतं मीठ आलेली आहे आणि आलू टाकून व्यवस्थित मिक्स करून इथे चटणी बनवून झालेली आहे रेडी. तर इथे बघा युविकाचं काय चालू आहे. तर युविका तिकडे, मी इकडे कामात असताना युविकाचं चालू होतं बर्फ खायचं. तर तिने फ्रीजरमधून बर्फ काढलेला होता आणि ती खात होती तिकडे बर्फ. तर बघा इथे चटणी बनवून झालेली आहे रेडी. सांबार वगैरे सुद्धा मी टाकलेला आहे. चला तर आता डोसे करायला घेऊया पटापट. वेळ झालेला होता, भरपूर 9 वाजलेले होते. तर चला आता इथे तवा तापलेला आहे आणि बॅटरमध्ये मी मीठ वगैरे इथे टाकून घेत आहे आणि थोडं पातळच बॅटर हवं असते डोश्याचं. जास्त असं थिक केलं तर मग ते जाड होतात. तर इथे पातळ असं बॅटर मी व्यवस्थित रेडी करून घेतलेलं आहे आणि आणखीन थोडं मला पाणी कमी वाटत होतं, म्हणजे जाड वाटत होतं. तर त्यानंतर मी आणखीन थोडं पाणी यात मिक्स केलेलं आहे आणि इथे बघा अशा प्रकारे माझ्याकडे लोखंडी तवा आहे आणि त्यावरती आता इथे मी बनवत आहे डोसे. तर बघा इथे सिंपल पद्धतीने अगोदर मी एक डोसा बनवून घेतलेला आहे. तसं तर कधी मी म्हणजे जे आलूची चटणी वगैरे आहे ते टाकत नाही. कधी असं वेगळा सिंगल बनवून मग आलूची चटणी सोबत घेतात प्लेट वगैरेमध्ये. तर आता म्हटलं चला एक असा आलू टाकून स्टफिंग टाकून करून दाखवावा. तर असं स्टफिंग टाकून केलेलं आहे. तर हा खाणार आहे युविका. तर स्टफिंगसुद्धा मी थोडीच टाकलेली आहे. तर झालेला आहे इथे डोसा बनवून रेडी. या तुम्ही सर्व पण खायला. तर याच्या अगोदर 1-2 डोसे झालेले होते माझे, तर ते प्लेन बनवलेले होते युविकासाठी. तर बघा बॅटर तर होतंच, तर म्हटलं चला नुसताच कशाला मग डोसा बनवायचा, तर उत्तप्पमसुद्धा बनवूया. तर त्यासाठी इथे चॉप केलेला कांदा मी याच्यावरती टाकलेला आहे. तर आणि हा जाड बनवायचा असतो, तो थोडासा जाड असा बनवलेला आहे. डोसा आपला पातळ असतो, तर हा जाड बनवलेला आहे आणि त्याच्यावरती चॉप केलेला कांदा टाकलेला आहे आणि टाकलेला आहे तिखट. तर मला छान तिखट आवडतो आणि छान पण वाटतो तिखट टाकलेलं आहे. थोडंसं टाकलेलं आहे मीठ आणि व्यवस्थित आता त्याला असं दाबून घेते आणि त्याच्यावरती नंतर तेल सोडून मग तयार होऊन जाणार आहे आपला उत्तप्पम. तर बघा एक उत्तप्पम मी रेडी करून घेतला आणि त्यानंतर मग थोडं डोक्यात आलं की चला थोडा आंबा पण आहे घरी, तर आंबा वगैरे टाकून ट्राय करूया. तर बघा इथे कांदा टाकलेला आहे आणि त्यानंतर टाकलेला आहे मी इथे आंबा. तर असा पहिल्यांदाच बघितला असेल कदाचित तुम्ही, असं मला वाटते, कारण असं माझ्या डोक्यात आलं आणि मला आंबा भरपूर आवडतो. मी म्हटलं चला असा बनवून बघूया. तर इथे मी कांदासुद्धा चॉप करून पहिल्यांदाच ट्राय करते आहे मी असा. तर अशा पद्धतीने बनवलेला आहे. तर हे मुलांना द्यायचं होतं, थोडं फिक्कं बनवलेलं आहे. त्यानंतर मी जेव्हा माझ्यासाठी बनवलं त्यात आणखीन जास्त मी तिखट टाकलेलं होतं थोडं. तर बघा इथे आंबावाला उत्तप्पमसुद्धा बनवून झालेला आहे रेडी.
तर दोन्ही उत्तप्पम झालेले आहे रेडी. चला तर आता तुम्हाला टेस्ट करून दाखवते कसा झाला. तर बनून झालेला आहे रेडी आणि डोसे सुद्धा रेडी झालेले आहे. परंतु मला उत्तप्पम खूप आवडतो, त्याच्यामुळे आता मी सर्वात प्रथम उत्तप्पम टेस्ट करून पाहते. आणि एका उत्तप्पम मध्ये मी नुसते कांदे टाकलेले आहे आणि एका उत्तप्पम मध्ये आंबे सुद्धा टाकलेले आहे. नवीन काहीतरी करून बघितलेलं आहे. चला तर मग आता मी अगोदर टेस्ट करून दाखवते, कारण माझ्याच्याने आता राहणं नाही होत आहे. आणि डोसाही आवडते मला, पण उत्तप्पम जास्तच आवडते. तर चला तर मी आता टेस्ट करते. आणि इथे मुलांनी सुरू सुद्धा केलेलं आहे खाण्यासाठी. बघा आता थांब 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 या तुम्ही सर्व पण उत्तप्पम खायला. आणि सकाळी आम्ही अप्पे बनवलेले होते आणि आता त्याच बॅटरचं बनवलेलं आहे इथे डोसे आणि उत्तप्पम. मस्त लागत आहे, छान झालं. कसा झाला? छान. तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. असेच माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि मला सपोर्ट सुद्धा करत राहा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा मला कसा वाटतो तुम्हाला माझा व्हिडिओ. तर चला तर मग या ब्लॉगचा आता इथेच एंड करूया. भेटूया कुठल्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. बाय, गुड नाईट, टेक केअर.